नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरतमक या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलंय की रविराज काकांनी आता प्रियावरती अजिबातच विश्वास ठेवलेला नाहीये आणि त्यांना प्रिया खोटं बोलते याच्यावरती संशय सुद्धा आलेला आहे। प्रिया त्यांच्याशी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असं बोला ना बाबा हे बोलत आहे, पण तरीसुद्धा ते सांगतात की नाही, माझा अजूनही तुझ्यावर विश्वास नाही। त्यानंतर प्रिया तिकडनं गेल्यावर रविराज काका हे त्याच गोष्टीचा विचार करत आहेत सतत, आणि ही गोष्ट आता प्रतिमा आत्याने सुद्धा नोटीस केलेली आहे की रविराजचा मूड काही ठीक नाही आहे, त्यांच्या मनात कसला तरी विचार सुरू आहे। तर दुसरीकडे प्रिया आणि अश्विन दोघंजण घरी यायला निघालेले असतात। रस्त्यात प्रिया उगाचच रडण्याचं नाटक करत असते, बाबांचा माझ्यावर विश्वास नाही, आई तर माझ्यावर विश्वास ठेवतच नाही, आता मी काय करू, माझं कोण आहे, कोण माझ्यावर विश्वास ठेवणार। त्यावर अश्विन हा आता तिला म्हणत असतो, तन्वी रडू नकोस, ऐक ना माझं प्लीज। प्रिया काही गप्प राहायचं नाव घेत नसते। अश्विन गाडी रोडच्या शेजारी घेतो आणि फुटपाथवर उतरवतो प्रियाला गाडीतून, तिला पाणी वगैरे पाजतो आणि समजवायला सुरुवात करतो। हे बघ तन्वी, काहीही झालं, कोणी काही बोललं तरी माझा कायम तुझ्यावर विश्वास आहे। मला माहीत आहे तू खोटं बोलत नाहीयेस, मग मी तुझ्यासोबत आहे ही गोष्ट तुझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे का, सांग बरं मला। त्यावर लगेचच प्रिया ही त्याला म्हणायला लागते, अश्विन अरे तू आहेस म्हणूनच तर मला या घरामध्ये आणि या जगामध्ये राहायची गरज वाटते ना, नाहीतर केव्हाच मी स्वतःला संपवून घेतलं असतं। अश्विन म्हणतो, पुन्हा असं बोलायचं नाही आहे तन्वी। प्रिया लगेचच अश्विनला मिठी मारते। प्रिया मनात म्हणत असते, चला एकतरी मोहरा अजूनही माझ्या ताब्यात आहे। तर दुसरीकडे रविराज काका हे विचार करत बसलेले असतात की तन्वी माझ्याबरोबर खोटं का बोलली असेल। मी तिला विचारलं होतं सगळं साक्षीबद्दल आणि तिच्याबद्दल, तरीही तिने मला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून का सांगितल्या नसतील। नाही, मघाशी नागराज म्हणाला तसं अजिबातच नसणार। काहीही झालं तरी अर्जुन केस जिंकण्यासाठी कधीच खोटे पुरावे तयार करणार नाही। मग अगदी कोणीही त्याच्यासमोर असलं तरीसुद्धा तो समोरच्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा कधीच होऊ देणार नाही। मला खात्री आहे अर्जुनवरती, शेवटी शिष्य आहे तो माझा। त्याबरोबर आता इकडे प्रतिमात्या ही आलेली असते आणि प्रतिमात्या ही रविराजला विचारत असते, रविराज काय सुरू आहे तुमचं, का मगापासून एकटं कसे त्या ब्लबकडे बघत बसलाय। त्यावर रविराज म्हणत असतात, प्रतिमा मी फक्त तिकडे बघतोय, पण माझ्या मनामध्ये भरपूर वेगवेगळे पद्धतीचे विचार सुरू आहेत। मला कळत नाहीये तन्वी आपल्याशी खोटं का बोलली, काय गरज असेल तिला आपल्याशी खोटं बोलण्याची। मी तिला पैसे दिल्यानंतर तिने पैसे फेडले हे सगळं मला पटलं, पण तिने एवढं मोठं कर्ज साक्षीकडून कशाच्या बळावर घेतलं असेल, तिला काय माहीत ती साक्षीचं कर्ज कसं फेडेल ते। प्रतिमा आत्या म्हणते, हे बघा ना, मी काय म्हणते, सकाळपासून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करताय, आता जरा विचार सोडा, निवांत बसा, जरा आराम करा। रविराज काका म्हणत असतात, जोपर्यंत या केसचा निकाल आता लागणार नाही ना, तोपर्यंत माझं जी झोप उडाली आहे। त्यावर प्रतिमा आत्या ही म्हणायला लागते, रविराज अहो तुम्ही एकदा माझं ऐकून। त्यावर रविराज काका म्हणायला लागतो, प्रतिमा प्लीज तू इकडनं निघून जा, मला आता कोणाशीही बोलण्याची इच्छा नाहीये। प्रतिमा आत्या घराच्या बाहेर निघून येते। आता ती विचार करायला लागते की मला काय करता येईल, रविराजचा मूड काहीही केल्या मला बरा करायचाच आहे, पण तो कसा। आता प्रतिमा आत्या या सगळ्याचा विचार करत बसलेली असते। तर दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी सुद्धा अगदी तशीच परिस्थिती असते। सुभेदारांच्या घरी सुद्धा प्रिया खोटं बोलल्यामुळे कल्पना, प्रताप सगळेच जण नाराज असतात। कल्पना म्हणत असते, मला तर कळतच नाहीये की प्रिया आपल्याबरोबर एवढं खोटं का बोलली, तन्वीला खोटं बोलायची काय बरं गरज लागली असेल, माझा विश्वासच पटत नाहीये। तर दुसरीकडे आता नागराज काका हा विचार करत बसलेला असतो की जर दादाने त्या प्रियावरती डाऊट खाल्ला तर तो तिच्या मागे हात धुवून लागेल, आणि त्याने जर प्रियाच्या बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवलं, नजर ठेवली, तर तो लगेच ओळखेल की ही खरी तन्वी नाही आहे, आणि जर त्याला कळलं की हिला मी आणलंय तर दादा मला सोडणार नाही। तर दुसरीकडे आता सायलीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं। ती विचार करत बसलेली असते की प्रियाला शिक्षा होणं तर ठीक आहे, मधुभाऊंची निर्दोष सुटका होणं महत्त्वाचं आहे, साक्षीलाही अद्दल घडेल, पण या सगळ्यामध्ये घरच्यांचा काय दोष। घरचे उगाच या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस घेत आहेत, घरचे या सगळ्यात भरडले जात आहेत। इतक्यात तिकडे अर्जुन आलेला असतो। अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, काय झालं मिसेस सायली, कसला एवढा विचार करताय तुम्ही, कधीपासून बघतोय। त्यावर सायली ही अर्जुनला म्हणायला लागते, अहो अर्जुन सर बघा ना,
तन्वीमुळे म्हणजेच प्रियामुळे घरातल्या सगळ्यांना किती मनस्ताप होतोय त्यांचाच विचार करते. तर दुसरीकडे आता प्रतिमात्या विचार करत असते की प्रतापचा मूड ठीक करण्यासाठी, रविराजचा मूड ठीक करण्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि आता तिला सुचलेली असते ती म्हणजे आमरस पार्टी. आता आमरस पार्टी, कारण मे महिन्याचा सीझन आहे, सगळीकडे आंबेच आंबे झालेले आहेत. मग आता आमरस खाण्याच्या बहाण्याने आपण सगळ्यांना एकत्र आणावं अशी तिची इच्छा असते. तर दुसरीकडे आता लगेचच प्रतिमात्या ही सायलीला कॉल करते आणि घडलेली सगळी हकीकत सांगायला लागते. सायलीसुद्धा प्रतिमात्याला म्हणत असते, प्रतिमात्या अहो इकडेसुद्धा काही दुसरी वेगळी परिस्थिती नाही आहे. मला तर ना काही कळतच नाही आहे की आता काय करायचं, सगळ्यांचा मूड कसा बरं बदलायचा. प्रतिमात्या म्हणत असते, सायली तुला जरी सुचत नसली तरी यावेळेस मला एक मस्त भन्नाट आयडिया सुचलेली आहे, ज्यामुळे आपण घरातल्या सगळ्यांचा मूड हा अगदी छान करू शकतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा. सायली म्हणते, अशी काय आयडिया आहे प्रतिमात्या, सांगा ना लवकर, आपण दोघी मिळून नक्की ती आयडिया तुमची सक्सेसफुल बनवू. त्याबरोबर प्रतिमात्या म्हणायला लागते, आमरस पार्टी. सायली म्हणते, काय? त्यावर प्रतिमात्या म्हणते, आमरस पार्टी. त्यावर सायली म्हणते, आमरस पार्टी म्हणजे काय नेमकं करायचं आहे प्रतिमात्या. त्यावर आता प्रतिमात्या म्हणते, अगं तुला आमरस पार्टी माहीत नाही, तू कधी केली नाहीस का. सायली म्हणते, अहो नाही प्रतिमात्या, मी पहिल्यांदाच हे असं काहीतरी ऐकते. मग प्रतिमात्या सांगायला लागते, ज्यावेळेस अर्जुन लहान होता ना त्यावेळेस उन्हाळ्याची सुट्टी पडली की त्याला आंबे खूप आवडतात, मग तो नुसते आंबे खात असायचा. मग काय, मग अर्जुन आंबे खाताना सगळं अंग खराब करायचा, सगळे हात कपडे अगदी सगळं. मग म्हणून पूर्णाजी आंब्याचा आमरस बनवायला सांगायची. आमरस कसा चमच्याने अलगद खाता येतो, त्याने कपडे वगैरे माखत नाही, खराब काही होत नाही. आणि मग अर्जुन आमरस अगदी आवडीने खायचा. कधी कधी तर आम्ही आमरसपुरीचा बेतही करायचो. आणि आमरसपुरीचा बेत म्हटलं की घरातल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटायचं, सगळे अगदी आनंदाने मटक्या मारत आमरसपुरी खायचे. आज जर आपल्याला घरातल्या सगळ्यांचा मूड पुन्हा एकदा पूर्वीसारखा छान करायचा असेल की नाही, तर आपल्याकडे आमरसाशिवाय सोपा दुसरा कुठला मार्ग नाही. आणि तसंही म्हणतात की नाही, माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून असतो. मग आपल्याला आता तोच मार्ग अवलंबावा लागेल. तुला काय वाटतं. सायली म्हणते, ठीक आहे मग प्रतिमात्या, तुम्ही सगळेजण या घरी. त्यावर प्रतिमात्या सांगते, नाही नाही, यावेळेस आम्ही नाही तर तुम्ही सगळ्यांनी घरी या. सायली म्हणते, ठीक आहे, मी लगेचच आईंबरोबर बोलून घेते. आणि मग सायली ही फोन कट करते. इतक्यात वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेलेला अर्जुन फ्रेश होऊन आलेला असतो. सायलीला एवढं खुश पटकन झालेलं बघून अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, तू एवढी खुश कशी काय झालीस अचानक. त्यावर सायली अर्जुनला सांगायला लागते, अर्जुन सर, माझ्याकडे ना एक खूप मोठी गुड न्यूज आहे. आता गुड न्यूज म्हटल्याबरोबर अर्जुन लगेच सायलीच्या गळ्यात हात टाकत म्हणतो, बापरे बायको, मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर गुड न्यूज देशील तू मला. सायली म्हणते, सर काहीही काय हो तुम्ही बोलता, मी त्या गुड न्यूजबद्दल नाही बोलत आहे, मी आपल्या घरातल्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणणाऱ्या गुड न्यूजबद्दल बोलते. अर्जुन म्हणतो, हां मग त्या गुड न्यूजसुद्धा हसू येईलच की सगळ्यांच्या चेहऱ्यावर. सायली म्हणते, माझं काय सुरू आहे आणि तुमचं काय सुरू आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, ओके सॉरी, जोक सपाट, आता तुम्ही सांगा कशाबद्दल बोलताय तुम्ही. मग सायली सांगायला सुरुवात करते की मी आणि प्रतिमात्याने आमरस पार्टी प्लॅन केली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, काय आमरस पार्टी, मला सांगा तुम्हाला कशी सुचली ही आयडिया. त्यावर सायली म्हणते, मला नाही, प्रतिमात्यांना सुचली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, मग कधी येतात प्रतिमात्या आणि रविराज काका आपल्याकडे, छान सेलिब्रेट करूया आमरस पार्टी. त्यावर सायली सांगते, प्रतिमात्या आणि रविराज काका नाही तर यावेळेस आपण जाणार आहोत त्यांच्याकडे. बरं जाऊ द्या, मी तुमच्याशी काय बोलत बसली आहे, मला खाली जाऊन आईना सांगायचं आहे. असं म्हणत सायली खाली येते आणि कल्पनाला सांगायला लागते की प्रतिमाने आपल्याला आमरस पार्टीसाठी बोलवलं. आता हे ऐकल्यावर कल्पना म्हणते की माझा कुठेही जाण्याचा अजिबात मूड नाही आहे, तू प्रतिमाला सांगून टाक की मला यायला जमणार नाही. सायली म्हणते, आई हो असं काय बोलताय, प्रतिमात्यांना किती वाईट वाटेल जर तुम्ही आमरस पार्टीला आला नाहीत तर, आणि त्यांनी हे सगळं आपल्यासाठीच केलं आहे ना. त्याबरोबर लगेचच आता प्रतापसुद्धा कल्पनाला म्हणायला लागतो, हो ग कल्पना, आणि येणार नाही असं स्पष्टपणे कसं सांगायचं, त्यापेक्षा चल ना मस्त जाऊ, तुलाही जरा मोकळं वाटेल, बरं वाटेल, निवांत गप्पा होतील, सगळ्यांच्या मनातली आडी थोडा वेळ का होईना पण जरा लांब जाईल, बरं वाटेल सगळ्यांना. त्यावर कल्पना म्हणत असते, मी सांगितलं ना मला नाही जायचं. पण प्रताप कसं बसं करून कल्पनाला मनवतो. मग कल्पना म्हणते, बरं ठीक आहे येईन मी, पण फक्त तुम्ही म्हणताय म्हणून, इतर कोणाच्याही आग्रहाला मी मान वगैरे काही देत नाही आहे.
त्यावर लगेचच सायली म्हणते ठीक आहे, मग मी एक काम करते, पटकन जाते आणि प्रतिमा आत्यांना फोन करून सांगते की आपण सगळेजण त्यांच्या घरी आमरस पार्टीसाठी येतोय. आणि मग लगेचच सायली बेडरूममध्ये येते आणि प्रतिमा आत्याला कॉल करत म्हणते प्रतिमा आत्या, मिशन 1 सक्सेसफुल. कल्पना आई यायला तयार झालेले आहेत, आपण सगळे मिळून आमरस पार्टी करूया. त्यावर कल्पना म्हणते थँक्यू सो मच सायली, माझं एवढं मोठं काम केल्याबद्दल. तुम्ही सगळे उद्याच दुपारी जेवायला या, मी मस्त छानपैकी आमरसाची तयारी करून ठेवते, स्वयंपाकाची सगळी तयारी स्वयंपाक करून घेते. सायली म्हणते तुम्ही एवढा सगळा स्वयंपाक एकटीने नका करू, हळूहळू करा, मी येऊनसुद्धा तुम्हाला थोडीफार मदत करेन. तर आता प्रतिमा तयारीला लागल्यावर त्या ठिकाणी रविराज येतो. रविराज प्रतिमाला एवढा सगळा स्वयंपाक करताना बघतो आणि विचारतो प्रतिमा, ह्या एवढं सगळं कशासाठी करतेस? कोणी गेस्ट येणार आहेत का आपल्याकडे? प्रतिमा आत्या म्हणते हो येणार आहेत ना. त्यावर लगेचच रविराज काका हे विचारायला लागतात कोण गेस्ट येणार आहेत आणि काय कारण गेस्ट येण्याचं आपल्या घरी अचानक असं? त्यावर प्रतिमा त्या रविराज काकाला सांगायला लागते की कारण खूप स्पेशल आहे आणि गेस्टसुद्धा स्पेशल असणार आहेत. रविराज काका म्हणतात प्रतिमा अगं कोड्यात बोलू नकोस ना, स्पष्ट सांग. प्रतिमा आत्या म्हणते कळेल तुम्हाला सगळं थोड्या वेळात, जा बरं तुम्ही थोडा वेळ जरा निवांत आराम करा, थोड्या वेळात पाहुणे येतीलच घरी. त्यानंतर आता लगेचच संपूर्ण सुभेदार कुटुंबीय हे रविराज काकाच्या घरी आलेले असतात. यायचं का घरात असा प्रश्न पूर्ण आजीने विचारल्याबरोबर लगेचच प्रतिमा आत्या त्यांचं सगळ्यांचं स्वागत करते. आगरात इथे होतं थोडा वेळ गप्पा बसणं, मजा मस्ती झाल्याच्या नंतर सगळेजण एकत्र छान जेवायला बसलेले असतात. आता प्रतिमा आत्याने सगळ्यांसाठी छान आमरस, पुरी, श्रीखंड, बासुंदी, भात असा सगळा मेन्यू बनवलेला असतो. वरण, छान साजूक तुपाची धार, सगळं काही सादरसंगीत असतं. आता मधुभाऊंनासुद्धा तिने बोलावलेलं असतं. जेवणं वगैरे झाल्यानंतर मधुभाऊ हे असेच तिथेच फिरत असतात. आता फिरता फिरता त्यांना तिथेच असलेला सायली म्हणजेच छोट्या खऱ्या तन्वीचा आणि प्रतिमा आत्याचा एक फोटो दिसतो. आता तो फोटो बघून मधुभाऊंना खूप मोठं आश्चर्य वाटतं की माझ्या साऊ बाळाचा आणि प्रतिमाताईंचा एकत्र फोटो कसा काय असू शकतो? साऊ तर लहान असताना प्रतिमाताईंना कधी भेटलीसुद्धा नव्हती. नक्की हे सगळं काय आहे? ही सगळी काय गडबड आहे? आता भरपूर सगळे विचार एकाएकी मधुभाऊंच्या मनात आलेले असतात. इतक्यात त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. अर्जुन बघतो तर काय, मधुभाऊ हे एकटक त्या फोटोकडे बघत आहेत. मधुभाऊंकडे लगेचच अर्जुन येतो आणि विचारायला लागतो काय झालं मधुभाऊ, तुम्ही या फोटोकडे असे एकटक काय बरं बघताय? त्यावर मधुभाऊ म्हणायला लागतात जावे बापू, मला ते कळत नव्हतं की हे एवढं वाक्य मधुभाऊ बोलायपर्यंत त्या ठिकाणी रविराज काका आलेला असतो. आता रविराज काका तिकडे येतो आणि सांगायला लागतो की हा तन्वीचा आणि प्रतिमाचा फोटो आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो ना जम्मूला, तिथे काढला होता. त्याबरोबर लगेच मधुभाऊ म्हणतात काय, हा फोटो तन्वीचा म्हणजेच प्रियाचा आहे? त्याबरोबर लगेचच आता रविराज काका म्हणायला लागतात की हो, ही माझी तन्वी आहे. त्याबरोबर लगेचच आता तुम्ही एवढे हैराण का झालात मधुभाऊ असा प्रश्न रविराज काका लगेचच मधुभाऊंना विचारतात. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात हैराण होण्यालायकच गोष्ट आहे, कारण हा फोटो प्रियाचा नाही तर माझ्या साऊ बाळाचा आहे. त्यावर लगेचच आता इकडे रविराज काका म्हणतात काही काय बोलताय तुम्ही मधुभाऊ? त्यावर मधुभाऊ म्हणत असतात मी चुकीचं कसं सांगेन, मी तन्वी म्हणजेच प्रिया आणि माझी साऊ या दोघींनाही लहानपणापासून एकत्र लहानाचं मोठं केलं आहे. त्यामुळे कोणती मुलगी कशी दिसायची हे मला अगदी व्यवस्थित आठवतं आहे. त्यामुळे मी अगदी व्यवस्थित ठामपणे सांगू शकतो की ही लहानपणीची सायली आहे, प्रिया नाही. मला व्यवस्थित चेहरा आठवतो दोघींचाही. आता मात्र ही गोष्ट कळल्यावर अर्जुन आणि त्याचबरोबर रविराज ह्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर ही व्हिडिओ इथेच संपते. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आता रविराज आणि अर्जुन या दोघांसमोरही प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे सत्य उलगडून तर मधुभाऊंनी आणलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं, आता रविराज काका विश्वास ठेवतील का मधुभाऊंवरती, की पुन्हा काहीतरी नवीन ड्रामा क्रिएट होईल आणि वेशाला वेगळं वळण लागत प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे सत्य कळायचं लांबणीवरती पडेल?
ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा छान छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे। मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद। आपल्या मराठी भराडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या मालिकांचे अपडेटसुद्धा पाहायला मिळतील आणि मालिकांच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे ट्विस्टसुद्धा जबरदस्त आपल्या चॅनलवरती नक्की पाहायला मिळतील। मित्रांनो, आता अजिबात वेळ वाया न घालवता हा व्हिडिओ इथेच संपवूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर।